काय म्हणू मामा? काय काय चाललंय आता? साधं काय किती जातं दूध वगैरे किती जातं या? जाते 50 लिटर. आलं बरं दूध आहे मग. काय हो भाव बसत होता मला आतापर्यंत? भाव आता 38 रुपये. 38 रुपये होते काय? आता हे तुकाराम मुंडे साहेबांनी जे केले का नाही, हे भेसळ प्रतिबंधक त्यांनी जे आता आवाज उठवला किंवा कारवाई चालू केली, तुम्हाला कसं वाटतंय होते काय हो का नको? झालं पाहिजे. नाही का नाही? त्यामुळे तुम्हाला काय त्याचा फायदा होणार? दुधातली बेसल थांबणार. दुधात बेसल थांबल्यामुळे आत्मिक दुधाला दर वाढलं जाणार. हा म्हणजे भेसळचं दूध कमी झालं की शेतकऱ्याचं दूध वाढलं. दुधाला दर वाढणार. भेसळीमुळे दुधाला दर वाढ होत तुम्हाला किती वाढेल? नव्हती. किती वाढेल तुमचा काय अंदाज आहे? 40च्या पुढे तरी जाईल. मी तर म्हणतो 100 पर्यंत जाईल. नकली दूधच तेवढं आहे तर काय वाटतं तुम्हाला? नाही जाईल 100 सहज जाईल आहे ना. आहे का नाही? 100 पर्यंत जाईल काय हरकत आहे? अहो शहरात तुम्हाला दूध जर असलं डुप्लिकेट मिळायचं बंद झालं तर शहरात आता म्हणजे आपल्या वाचनात येतं बघा, तुमच्या वाचनात कधी आलं असेल की महाराष्ट्राची मागणी 2 लाख लिटर म्हणजे अंदाजे म्हणजे आणि ऍक्च्युली दूध गायांचं दूध आहे बघतं तर 50-60 हजार म्हणजे 1.25 लाख दूध जर डुप्लिकेट निघालं आणि ते जर बंद झालं तर 100 कुणी बी दिलं का नाही भाऊ? देईल ना. शेतकऱ्याचं जीवनमान उंचवलं का नाही? हं. मग ते तुकाराम मुंडे साहेबांसारख्याच माझं काय म्हणणं आहे, दर शेतकऱ्याला 100 मिळो 50 मिळो, पण जी भेसळ जी होती या माणसाला जे विष खाय भेटतं या हा ह्याच्यातनं, म्हणजे शेतकऱ्याचं चांगलं दूध राहते बाजूला आणि भेसळ जी जाते ही थांबलं तरी भरपूर झालं. अरे वा वा, एकच नंबर मुद्दा बरं का हो. ते पण माझ्या डोक्यात आलं नाही की त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कितीतरी लहान मुलांचं आरोग्य बिघडतंय आरोग्य बिघडायचं आणि त्यामुळे दवाखान्याला खर्च होतोय, कॅन्सर होतोय, काय होतोय. ही महत्वाची. अरे ती बरोबर आहे बरं कमी का. होऊन द्या किंवा जास्त भेटू द्या. शेतकऱ्याला काय हो का, शेतकऱ्याला शेतकरी सगळ्याचा ही आहे. हो, शेतकरीच खरा सगळ्याचा पोषण सगळं आहे पोषण आहे. आणि शेतकऱ्याला सगळ्याची दया माया येते ती शेतकऱ्यालाच येते. पण ही जी भेसळ जी होती या आणि लोकांच्या आरोग्याशी जी खेळ खेळला जातोय ही थांबलं ना, त्यातच मोठं शेतकऱ्या समाधान आहे. म्हणजे शेतकऱ्याला समाधान कशात आहे की बाबा आम्ही पिकवतोय निर्जंतुक किंवा चांगलं आणि तुम्ही त्यात भेसळ करून शेतकऱ्याच्याच नावावर खपावता, म्हणजे शेतकऱ्याला बदनाम करता. शेतकऱ्याची इच्छा आहे आमचा भाजीपाला असेल किंवा दूध असेल किंवा काय असतील पदार्थ ते आहे असं ओरिजिनल तुमच्यापर्यंत जावं. काय वाटतं तुम्हाला? आहे का नाही? बरोबर आहे. त्यामुळे तर आरोग्य सगळ्यात सुधारेल. आरोग्य कुठल्याही माणसाला चांगलं खाया भेटावं, स्वच्छ आणि भेसळ मुक्त. बरोबर आहे. ही मुद्दा तुमचा अगदी म्हणजे खरंच हे माणुसकीचा मुद्दा आहे तुमचा. तुम्ही जे बोलला की बाबा सगळ्याच आरोग्य चांगलं राहावं आणि ही शेतकऱ्याची भावना अशीच असते की सगळ्याला चांगलं मिळावं. आणि बरं झालं म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांच्या पर्यंत आपला अभिप्राय जाईल अशी आशा करतो मी. धन्यवाद.